है ना. प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 7 जो आपला वर्ड प्रॉब्लेम आहे त्यातला आपला आता 4th क्वेश्चन आहे. काय आहे क्वेश्चनचं म्हणणं आधी आपण अंडरस्टँड करून घेऊ. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. दोन व्यक्तीच्या वयाची बेरीज 31 आहे असं सांगते. कोण आहेत ते दोन? मनीष आणि सविता. सम ऑफ एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. प्रेझेंट एजेसची सम 31 आहे. Manish's age 3 years ago was 4 times the age of Savita. 3 years ago 3 वर्ष आधी मनीषचं वय सविताच्या वयाच्या चौपट होतं. तर फाइंड देअर प्रेझेंट एजेस. तर आजचे त्यांचे वय काय आहेत ते काढायला सांगितलेत. चला तर मग आपण काय करू. लेट अस assume that आजचे वय घेऊ आपण. लेट अस assume that मनीष present age is x years. मनीषचं आजचं वय x वर्ष मानू. and that of Savita's is y years. मनीषचं आजचं वय x वर्ष आणि सविताचं आजचं वय y वर्ष मानू. मग आता अटी काय दिल्यात त्या वाचू. पहिल्यांदा काय सांगितलंय? दोघांच्या वयाची बेरीज. सम ऑफ द प्रेझेंट एजेस ऑफ मनीष अँड सविता इज 31. सो पहिल्या अटीवरून आपल्याला असं लिहिता येते. सो बाय फर्स्ट कंडिशन काय लिहिता येते? या दोघांची बेरीज 31 आहे. म्हणजे x + y = 31. हे झालं आपलं इक्वेशन नंबर 1. आता दुसरं बाय सेकंड कंडिशन. दुसरी कंडिशन काय सांगते पहा. मनीष's एज 3 years ago. आता मनीषचं आजचं वय आपण x घेतलंय. मनीषचं प्रेझेंट एज आपण x घेतलं. मग 3 वर्ष आधी याचं वय काय होईल? तर आजच्या वयातून 3 वजा करा. हे झालं त्याचं 3 वर्ष आधीचं वय. तसंच सविताचं आजचं वय आपण काय घेतलंय? प्रेझेंट एज ऑफ सविता इज y years घेतला आपण. त्याचं मग 3 वर्ष आधीचं वय काय होईल? मग y - 3. बरोबर आहे का? आता ह्याच्यावरून आपल्याला दुसरी अट काय सांगते की मनीषचं 3 वर्ष आधीचं वय हे 4 पट होतं सविताच्या वयाच्या. म्हणजे मनीषचं 3 वर्ष आधीचं वय विल बी x - 3 आणि हे वय हे सविताच्या तेव्हाचं वय काय होतं? y - 3 या वयाच्या चौपट होतं. म्हणजे 4 टाइम्स. तर ह्याच्यावरून आपल्याला ह्याला सॉल्व केलं की आपल्याला दुसरं इक्वेशन मिळेल. याला कसं लिहू? x - 3 = 4 न मल्टिप्लाय करून घ्यायला 4y - 4 3 जा 12. आता हा 4y इकडे ट्रान्सफर करून हा 3 तिकडे ट्रान्सफर करू. x - 4y = हा -12 ॲज इट इज आणि हा 3 जर का इकडे घेतला तर तो प्लस होईल. म्हणजे हे होईल x - 4y = -12 + 3. या दोघांची सबट्रॅक्शन होईल. दोघांचे चिन्ह वेगळे असल्यामुळं 12 मधून 3 गेले. किती उरले? -9 है ना, मोठ्या संख्येचं चिन्ह. हे झालं आपलं दुसरं इक्वेशन. कळलं? आता ह्या दोन इक्वेशनला घेऊन आपल्याला सायमल्टेनियस सोडवायसाठी प्रयत्न करायचा आहे. पहा याच्यामध्ये x या व्हेरिएबलचा कोइफिशियंट सेम आहे 1 1 है ना. किंवा तुम्हाला जर वायचा करायचा असेल तर याला 4ला गुणून घ्यायला लागेल. मग इथे 4y होतील. इथे 4y असल्यामुळे पण आपण काय करू? एक्सचा कोइफिशियंट सेम आहे ना, मग यांचीच सबट्रॅक्शन करू कारण इथं प्लस साईन आहेत दोघांचे पण. ठीक आहे ना. म्हणजे एक व्हेरिएबल कॅन्सल होईल आणि एका व्हेरिएबलची व्हॅल्यू येऊन जाईल. मग ठीक आहे, आपण काय करू? इक्वेशन नंबर 1 मधून इक्वेशन नंबर 2 मायनस करू. इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2 करू. इक्वेशन 1 काय? x + y = 31 आणि हा काय? x - 4y = -9. ह्याची सबट्रॅक्शन करायचं म्हणलं की याचे सगळ्याचे चिन्ह उलटे करून घ्यायचे. ठीक आहे ना. म्हणजे जिथे निगेटिव्ह आहे तिथं पॉझिटिव्ह करायचं, जिथं पॉझिटिव्ह आहे तिथं निगेटिव्ह. आता इथे x प्लस आहे आणि इथे मायनस आहे म्हणजे हे कॅन्सल होतील. y + 4y हे झाले 5y. 1y + 4y म्हणजे 5y. 31 + 9 किती झाले? 40. आता हा yची व्हॅल्यू फाइंड करायची असेल तुम्हाला तर 5 डिनॉमिनेटरमध्ये ट्रान्सफर केला आणि भाग केला. 5 न 40ला भागलं. किती? 8 × 5 =
40. सो y इज इक्वल टू आला 8. म्हणजे आपल्याला एका जणाचा वय माहीत झालं. ठीक आहे, आता ही व्हॅल्यू पुन्हा पुट करू आपण 1 नंबर नाही तर 2 नंबर इक्वेशनमध्ये. सो पुट y इज इक्वल टू 8 इन इक्वेशन नंबर 1. समजा मी इथे पुट करतो. ठीक आहे ना. तर काय होईल, x प्लस वाय म्हणजे x प्लस 8 इज इक्वल टू 31. मग आता हा 8 तिकडे ट्रान्सफर करा तर तो मायनस होईल. म्हणजे x इज इक्वल टू 31 मायनस 8 23 है ना. अशा पद्धतीनं आपल्याला एक्सची व्हॅल्यू पण माहीत झाली. चला आता आन्सर लिहायचं. मग आन्सर कसं लिहित असतो आपण, देअरफॉर मनीष's प्रेझेंट एज इज, मनीष प्रेझेंट एज इज काय घेतलं होतं आपण, एक्स इयर्स. एक्स इयर्स म्हणजे 23 इयर्स अँड दॅट ऑफ सविताचा वय मग काय होईल, वाय वर्ष म्हणजे किती, 8 इयर्स. ठीक आहे.